श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण शिवाय आणि लावण्यामध्ये होणारी जवळीकता पाहिली, पण मध्येच रंगात भंग पडावा असा क्षण आला आणि त्या दोघांच्या मिलनामध्ये अडथळा निर्माण झाला. त्याच्या ऑफिसमध्ये काहीतरी होतं ज्याला पाहून तो आणि त्याच्या घरचे संतापले होते. मात्र लावण्याला धक्का बसलेला होता. त्यांनी असं काय पाहिलं असेल हे आपण या भागामध्ये पाहूयात. कथेचं नाव अग्निसाक्षी, भाग 23. कथालेखिका व कथा वाचन जानकी. सर्वजण संतापाने एकसारखे समोर पाहत होते, कारण समोर ती होती जिला शिवाय कितीतरी दिवसांपासून शोधत होता. होय, तीच श्रद्धा. न जाणो किती दिवस आणि रात्र एक केले असतील त्याने तिला शोधण्यासाठी. आज ती स्वतःच त्याच्या समोर आली होती. खरं तर आली नव्हती, तिला पाठवलं गेलं होतं. प्रणवनेच हा डाव आखला होता आणि लावण्या हे पाहून शॉक झाली होती की तिच्या हातामध्ये कसला तरी पेपर होता. त्यावर काहीतरी मजकूर लिहिलेले होते. शेवटी शेवटी तू माझ्यासमोर आलीच. आता काही मी तुला सोडत नसतो. शिवाय रागाने समोर येतच होता की श्रद्धाने आपल्या हातातला पेपर समोर केला. तिने तो पेपर समोर करताच तो आहे त्या जागेवर थांबला. सर्वजण त्या पेपरवर काय लिहिलं होतं ते वाचत होते. तेवढ्यात तिने बोलायला सुरुवात केली. मला माफ करा सर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. त्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी मी तुमच्या समोर आले आहे. ती हे सगळं फक्त त्या पेपरकडे इशारा करून बोलत होती. सोबतच तिचे डोळेही पाणावले होते. त्या पेपरवर काय लिहिलं होतं त्यातला मजकूर पाहूयात. सर, प्लीज मला समजून घ्या. मागच्या वेळी सारखंच त्याने मला आजही इथे पाठवलं आहे. मी फक्त त्याच्या सांगण्यावरून इथे आले आहे. माझा दोष ना आधी होता आणि नाही आत्ता आहे. प्लीज यावर उत्तर एकतर इशारा करून द्या किंवा लिहून द्या. माझ्या गळ्यामध्ये एक छोटंसं नेकलेस दिसत असेल तुम्हाला. त्याने त्यात नॅनो सिम बसवलं आहे. या सिमद्वारे तो आपल्यातील संभाषण तिथे बसून ऐकत आहे. हे नेकलेस मी त्याच्या मर्जीशिवाय गळ्यातून काढू शकत नाही. जो कोणी त्याला गळ्यातून काढण्याचा प्रयत्न करेल त्याला तिथे समजतं आणि तो त्याच्याजवळ असलेल्या रिमोटने मला शॉक देऊ शकतो. म्हणूनच मी हे पेपरवर लिहून तुमच्या समोर मांडत आहे. तुम्हालाही काही पर्सनली बोलायचं असेल तर प्लीज पेपरवर लिहून द्या. असा लांबलचक पॅराग्राफ त्यावर लिहिलेला होता. त्यासोबतच ती हात जोडून त्याला विनंतीही करत होती. तिचा दोष ना आधी होता ना आता आहे हे तिने स्पष्ट त्यामध्ये सांगितलं होतं. आणि तो कोण हा प्रश्नचिन्ह सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. लावण्याने त्या रूम मध्ये असलेल्या टेबलवर नजर फिरवली. तिला तिथे एक डायरी आणि एक पेन सापडला. मला माफ करा सर, तुमची जेवढी माफी मागेन तेवढं कमीच आहे. मला माझी चूक समजली आहे. प्लीज मला माफ करा. हातातला पेपर बाजूला ठेवून ती बोलत होती. तेव्हा सर्वांना समजलं की ती मुद्दाम तशी बोलत आहे ते. तुम्ही बोलत राहा तिच्याशी, असा लावण्याने शिवायला इशारा केला आणि पटकन ती डायरी पेन हातात घेऊन समोर आली. शिवाय तिच्याशी बोलत होता तर ती त्या डायरीमध्ये काही लिहित होती. तो म्हणजे कोण, त्याचं नाव काय, यांच्याशी त्याची काय शत्रुता, कशासाठी करत आहे तो हे सगळं, आता तुला इथे कशासाठी पाठवलं आहे, असे एकाखाली एक अनेक प्रश्न तिने त्या डायरीमध्ये लिहिले. ती डायरी तिने श्रद्धाकडे दिली. तिने त्या प्रश्नांखाली तिला माहीत असलेली उत्तरे लिहिली. फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर ती देऊ शकली नाही. तो म्हणजे शिवायशी त्याची काय शत्रुता होती. तो एक प्रश्न पाहून तिने त्याखाली डॅश केलं आणि बाकीच्या प्रश्नांची उत्तरे दिली. ते लिहून तिने डायरी पुन्हा लावण्याकडे दिली. जो हे सगळं करत होता त्याचं नाव तिने त्यात प्रणव लिहिलं होतं. मात्र त्याचं पूर्ण नाव तिला माहीत नव्हतं.
शिवाय आणि लावण्या दोघेही तिने दिलेली उत्तरं वाचत होते. शेवटच्या 2 प्रश्नांची उत्तरं तिने जे दिले ते पाहून दोघांचे डोळे मोठे झाले होते. कशासाठी करत आहे तो हे सगळं? उत्तर: तुम्हाला मूल होऊ द्यायचं नाही हा त्याचा उद्देश आहे, पण त्यामागचं मूळ कारण मला माहित नाही. आता तुला इथे कशासाठी पाठवलं आहे? उत्तर: तुम्हा दोघांची पहिली रात्र थांबवण्यासाठी. इथून पुढेही तुम्ही दोघे एकत्र येणार नाही आणि जरी तुम्ही दोघे एकरूप झालात तरी तुम्हाला मूल होणार नाही याची सोय म्हणून मला तुमच्या घरात घुसण्यासाठी इथे पाठवलं आहे. हे उत्तर वाचून तर शिवायच्या तळपायाची आग मस्तकात गेली. लावण्या तोंडावर हात ठेवून तिच्याकडे पाहत होती, तर तिने होकारार्थी मान हलवली. त्यात काय लिहिलेलं आहे हे वाचण्यासाठी विक्रांत यांनी डायरी आपल्या हातात घेतली. त्यांनाही ते सगळं वाचून जबरदस्त झटका बसला होता. हा प्रणव नक्की आहे कोण? कशासाठी करत आहे? आपल्याशी त्याचा काय संबंध? असे प्रश्न तिथे उपस्थित सर्वांच्या डोक्यात निर्माण झाला होता. या सर्व प्रश्नांच्या मुळाशी जाण्यासाठी आता श्रद्धाला आपल्यासोबत आपल्या घरी न्यावं लागणार हे त्यांना समजलं होतं. सर, माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला त्याची भरपाई म्हणून मी तुमच्या घरात मोलकरीण म्हणून राबायला तयार आहे. श्रद्धा हात जोडून शिवायकडे पाहून म्हणाली. तसा तो चिडला. अजिबात नाही. तुला मी पुन्हा माझ्या घरात प्रवेश देणार नाही. शिवाय असं बोलून गेला तसं विक्रांत यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्याला अडवलं. थांब शिवाय, यावेळी त्याला घरी घेऊन जाऊ. जर तिने पुन्हा काही वाईट करण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याच वेळी तिला पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकू. विक्रांत यांनी सावरासावर करण्यासाठी अगदी सोपं उत्तर दिलं. शिवायने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं, तर त्यांनी डोळ्यांनी त्याला इशारा केला. तेव्हा त्याला समजलं की तिला घरी नेण्यासाठी आणि त्या प्रणव पर्यंत पोहोचण्यासाठी ते असे म्हणत आहेत ते. ठीक आहे बाबा, फक्त तुम्ही म्हणत आहात म्हणून. नाहीतर हिने घरी येऊन काही उलटसुलट केलं आणि त्याचा त्रास माझ्या आईला झाला तर मी हिला जिवंत सोडणार नाही. मग मला कोणत्याही पोलिसांची गरज पडणार नाही. शिवाय रागाने दात ओठ खात म्हणाला आणि तिथून बाहेर पडला. त्याच्या मागे सर्वजण बाहेर पडले. लावण्या श्रद्धाला घेऊन त्यांच्या मागे चालली होती. घरी गेल्यानंतर अजून बरंच काही बोलायचं होतं तिला तिच्याशी. मागे तिने सर्वांच्या आयुष्यामध्ये काय उलटपालट केली होती हे तिला जाणून घ्यायचं होतं. रात्रीचे 11:30 वाजले होते त्यांना घरी येण्यासाठी. पूर्ण रस्त्यामध्ये कोणीच काहीच बोललं नव्हतं. पण तिकडे प्रणवने मगाशी त्यांच्यात झालेलं बोलणं ऐकलं होतं. श्रद्धाला त्या घरामध्ये प्रवेश मिळाला आहे हे ऐकल्यावर त्याला जास्त आनंद झाला होता. घरी पोहोचल्यानंतर सर्वजण हॉलमध्ये सोफ्यावर बसले होते. हरेशराव, गीता आणि सावित्रीबाई श्रद्धाला पुन्हा एकदा आपल्या घरात पाहून शॉक झाले होते. हे सगळं काय सुरू आहे त्यांना काहीच समजत नव्हतं. ते तिघेही या सगळ्यांकडे पाहत होते. अहो, हा सगळा काय प्रकार आहे? ही पुन्हा आपल्या घरात कशी काय? सावित्रीबाईंनी चिडून विचारलं. मागे तिच्यामुळे घरात जे काही झालं होतं त्या अजूनही विसरल्या नव्हत्या. लावण्य स्टडी रूम मध्ये गेली आणि तिथून एक डायरी पेन घेऊन पुन्हा तिथे आली. त्यावर तिने काहीतरी लिहायला सुरुवात केली. बाकीचे सर्वजण लावण्याच्या पाठीमागे येऊन उभे राहिले होते, जेणेकरून त्यांना व्यवस्थित वाचायला मिळेल. आता त्यांचं जे काही बोलणं होईल ते आपण संवादाप्रमाणे पाहूयात. ज्याच्याबद्दल तू मागाशी सांगितलं तो कुठे राहतो माहित आहे का? लावण्याने प्रश्न विचारून डायरी तिच्या समोर धरली. नाही,
जेव्हा त्याने मला कैद केलं होतं तेव्हा त्याने माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. येण्या जाण्याचा कुठलाही रस्ता मला माहित नाही. आताही त्याने मुख्य रस्त्यावर आणेपर्यंत माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. श्रद्धाने उत्तर दिलं तसा शिवायने सुस्कारा सोडला. त्याने तुला इथे आमचं मिलन थांबवण्यासाठी पाठवलं आहे, तर यामागे त्याचा काय हेतू असेल? लावण्याने पुढचा प्रश्न लिहिला. त्याला तुम्हाला दोघांना मूल होऊ द्यायचं नाही आहे. त्यासाठी त्याने मला इथे मोलकरीण म्हणून पाठवलं आहे, जेणेकरून रोज तुमच्या जेवणामध्ये मी गर्भनिरोधक औषधी मिक्स करू शकेन. तिने त्याचा हेतू स्पष्ट केला. ते वाचून सगळ्यांना धक्का बसला होता. पण तो हे सगळं का करत आहे? आमच्या मिलनाचा, मूल होण्याचा आणि त्याचा काय संबंध? लावण्याने डोळ्यात पाणी आणून तो प्रश्न लिहिला होता. तिच्या मातृत्वाला रोखण्याचा प्रयत्न केला जात होता. माहित नाही, पण तो सारखा असं म्हणत होता की विक्रांत सरांच्या दोन्ही मुलांना तो मूल होऊ देणार नाही. सिद्धांत सरांच्या बाबतीतही त्याने असंच काहीतरी केलं आहे. म्हणूनच त्यांना अजूनपर्यंत मूल झालेलं नाही. तिने उत्तर लिहून ती डायरी समोर केली. तसं तिचं उत्तर वाचून सिद्धांत कोलमडून धापकन जमिनीवर बसला. त्याला सावरण्यासाठी शिवाय, विक्रांत, काव्या आणि सावित्रीबाई मूकपणेच पटकन पुढे सरसावल्या. आता त्याच्या मनावर किती घाव होत असतील याची गणना केली जाणार नव्हती. तो बाप होण्याची स्वप्न पाहत होता, पण त्या प्रणव नामक व्यक्तीने असा खेळ खेळला होता त्याच्या आयुष्याशी. सिद्धांत मूकपणे रडत होता. सावित्रीबाई वारंवार त्याला आपल्या छातीशी धरून कवटाळत होत्या. चल, मी तुला तुझी रूम दाखवते, लावण्य मोठ्याने म्हणाली. तसं तिकडे प्रणवला समजलं की तिला आता रूम मध्ये पाठवणार आहेत. मगच त्याला तिला फोन करून बोलता येणार होतं. सिद्धांतची अवस्था पाहता लावण्य श्रद्धाला घेऊन गेली. सिद्धांत, ए बाळा, असं रडू नकोस बाळा. मला माहित आहे जे तुला समजले ते खूप धक्कादायक आहे, पण असं रडून कसं होणार बाळा? तू काही काळजी करू नकोस. आपण एखाद्या मोठ्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेऊ. तुला बाप होण्याचं सुख नक्की मिळणार बाळा. हा एका आईचा शब्द आहे. सावित्रीबाई नकळतपणे तर शब्द देऊन बसल्या होत्या, पण सिद्धांत काही रडायचा थांबत नव्हता. कसा थांबणार होता? लग्नानंतर आई आणि बाप होण्याचं स्वप्न प्रत्येक स्त्री आणि पुरुषांचं असतं. त्यानेही लग्न झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला गोड बातमी मिळण्याची वाट पाहिली होती. पण नमिता दरवेळी महिना आला आहे असं सांगत होती. प्रत्येक वेळी त्याची आशा निराशेमध्ये बदलत होती. ती का बदलत होती याचं उत्तर त्याच्यासमोर आज आलं होतं. भैया, रडू नका. तुमच्यासाठी मला जे काही प्रयत्न करता येतील ते मी नक्की करेन. आता रूम मध्ये चला. तुम्ही नीट आराम केल्याशिवाय तुम्हाला पुढे काय करायचं ते सुचणार नाही. तुम्ही आतापर्यंत जसे स्ट्रॉंग होतात तसं स्ट्रॉंग राहायला हवं. शिवाय त्याचा चेहरा आपल्या हातांच्या ओंजळीत धरून त्याला समजावून सांगत होता. त्याने सिद्धांतला उठवलं आणि त्याच्या रूम मध्ये नेऊन पोहोचवलं. पुन्हा खाली सगळ्यांजवळ आला. तितक्यात लावण्याही श्रद्धाला एका खोलीत सोडवून आली होती. आता तुम्ही दोघांनी खाली थांबू नका. तुम्हीही जा तुमच्या रूम मध्ये. सावित्रीबाई त्या दोघांकडे पाहून म्हणाल्या. तसं त्यांनीही एकमेकांकडे पाहिलं. घरात एवढं मोठं वादळ आलेलं असताना त्यांना नको वाटत होतं. आई, राहू दे आता, नंतर पाहू. शिवाय खाली मान घालून म्हणाला. तशा सावित्रीबाई चिडून त्याच्या उभ्या राहिल्या. खबरदार, जर असं काही म्हणालास तर. कसलं टेन्शन घेत आहेस तू? या सगळ्या गोष्टींमागे तू तुझं आयुष्य सोडणार आहेस का? ते काही नाही. जा पटकन तुम्ही दोघांनी वर, नाहीतर मी कधी दोघांशी बोलणार नाही. सावित्रीबाई चिडून बोट करत म्हणाल्या.
त्या बोलणार नाही हे ऐकल्यानंतर त्याने झटकन मान वर करून त्यांच्याकडे पाहिलं होतं. आई, घरात हे असं सगळं घडल्यानंतर कशी इच्छा होणार आहे? भैया किती मोठ्या दुःखात आहेत, पाहिलं आहेस ना तू? शिवायच्या नजरेसमोरून सिद्धांतचा रडका चेहरा जात नव्हता. आज तो पहिल्यांदाच इतका रडला होता. त्याचं दुःख त्यालाच माहित होतं. त्याची काळजी तू करू नकोस. त्याच्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण करू. पण तुम्ही दोघांनीही आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करायला हवी. याद राखा, तो प्रणव की कोण, त्याला त्याचं स्वप्न तुटताना दिसायला हवं, जसं त्याने माझ्या सिद्धांचं तोडलं. त्यासाठी तुमचं मिलन होणं गरजेचं आहे. सावित्रीबाई शिवायला समजावत होत्या. त्या त्याला हे समजावून सांगत होत्या की त्यांच्या मिलनातून होणारं मूल हे प्रणवच्या तोंडावर जबरदस्त चपाराक असेल. जे तो शिवायला मूल न होऊ द्यायचं स्वप्न पाहत होता, ते स्वप्न त्याच्या नजरेसमोर त्याला तुटताना दिसेल. जेव्हा तुटेल तेव्हाच तो समोर येईल. ठीक आहे आई. शेवटी त्याला सावित्रीबाईंचं ऐकावं लागलं. मग दोघेही वर आपल्या रूम मध्ये जायला निघाले. बाकीचेही आपापल्या रूम मध्ये निघून गेले. शिवाय आणि लावण्या रूम मध्ये आले तर आता रूम मध्ये पूर्णपणे काळोख पसरलेला होता. जेवढ्या मेणबत्त्या मगाशी जळत होत्या त्या पूर्णपणे विझल्या होत्या. त्याने आत आल्यावर डिम लाईट सुरू केला, ज्यामुळे काही प्रमाणात प्रकाश रूम मध्ये पसरला होता. जसा आधी तो गॅलरीमध्ये जाऊन उभा राहिला होता तसाच आत्ताही जाऊन उभा राहिला होता. लावण्याला त्याच्या जीवाची ती घालमेल समजत होती. आता एवढं सगळं घडल्यानंतर त्याची इच्छा होणार नव्हती हे तिला माहित होतं. तीही त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली. आता त्याला समजावून सांगावं की त्याच्या इच्छेप्रमाणे घ्यावं हेच फक्त तिला समजत नव्हतं. तरीही हिम्मत करून तिने बोलायला सुरुवात केली. अहो, तुम्ही ठीक आहात? तिने शिवायच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारलं. आपण ठीक आहोत लावण्या, पण वारंवार भैयांची काळजी वाटत आहे. किती त्रास झाला असेल त्यांना हे सगळं समजल्यानंतर. ज्या गोष्टीसाठी ते इतके दिवस आस लावून बसलेले होते, ती गोष्ट, ते सुख, तो आनंद त्यांच्यापासून हिरावून घेतला गेला आणि आपल्याला समजलं देखील नाही. शिवायच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. नका काळजी करू. भैयांसमोर त्यांचं संपूर्ण आयुष्य बाकी आहे. त्यात मिळेलच त्यांना ते सुख. उद्याच जाऊन एखाद्या मोठ्या डॉक्टरची भेट घ्या. नेमका त्यांच्यात प्रॉब्लेम निर्माण केला आहे की नमिता ताईंच्या ते तपासणी करून घेता येईल. लावण्य म्हणाली तसा तो तिच्याकडे वळाला. मी श्रद्धाला जेव्हा त्या प्रणवचा फोन येईल तेव्हा त्याला काही गोष्टी विचारायला सांगितल्या आहेत. तो नक्कीच तिला फोन करणार. तो स्वतःबद्दल काही सांगतो की नाही ते पाहू. लावण्याने श्रद्धाला घेऊन रूम मध्ये गेल्यानंतर काही गोष्टी लिहून त्याला फोन आल्यावर विचारायला सांगितलेल्या होत्या. आपलं आताचं काय करायचं? त्याने काय करायचं हे विचारलं. तशी ती किंचित हसली आणि त्याच्याजवळ आली. जी तुमची इच्छा तीच माझी इच्छा. त्याच्यावर कुठलाही लोड नको म्हणून जी त्याची इच्छा असेल त्यानुसारच तिने वागायचं ठरवलं. हेही तिने त्याच्या गळ्यामध्ये आपले दोन्ही हात गुंफत सांगितलं होतं. तिच्या वागण्यावर त्याच्याही ओठांवर हसू आलं. त्याने पुन्हा तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं. त्यातच तिला त्याची इच्छा समजली होती. रूम मध्ये गेल्यानंतर त्याने तिला बेडवर झोपवलं. माघारी येऊन गॅलरीचा दरवाजा बंद केला. तिच्या जवळ येऊन तिच्या बाजूला पहुडला. तिचा हात आपल्या हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले. तशी तिच्या हातावर गुदगुली झाली. मग त्याने तिच्या कपाळावर, डोळ्यांवर, गालांवर ओठ टेकून तिचे ओठ पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. हळूहळू कपड्यांनी त्यांच्या शरीराची साथ सोडली आणि त्या अंधुकशा प्रकाशात
दोघेही एकमेकांमध्ये विलीन होऊन गेले. तो प्रणव त्यांचं पहिल्या रात्रीचं मिलन थांबवण्यात असफल झाला होता. हे सगळं झालं होतं श्रद्धाने वेळीच दाखवलेल्या हुशारीमुळे. तिने आधी त्याचं ऐकून जी चूक केली होती तीच चूक तिला यावेळी करायची नव्हती, म्हणून तिने शेवटी लिखाणाचा सहारा घेतला होता. अखेर त्यांचं मिलन आज झालं होतं. संपूर्ण रूम मध्ये काहीशा वेदनांनी भरलेल्या, काहीशा सुखद आणि काहीशा तृप्तीच्या सुस्कारांनी गोड वातावरण निर्माण केलं होतं. रात्र फक्त त्यांची होती, फक्त नि फक्त त्यांचीच. लावण्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रणवकडून मिळवण्यात श्रद्धा सफल होईल का, की एक नवीन रहस्य उलगडणार त्यातून सर्वांसमोर? कळेलच पुढील भागात. पुढील भाग लवकरच. तोपर्यंत हा भाग कसा वाटला हे आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. पुढील अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.